नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की 26 एप्रिल रोजी बॉम्बे हायकोर्ट याची जी लिपिक या पदासाठी एक्झाम झाली होती त्याच्या आता रिझल्ट लागलेला आहे. म्हणजेच जवळपास 7,000 विद्यार्थी मुंबई खंडपीठासाठी, 3,000 विद्यार्थी औरंगाबाद खंडपीठासाठी आणि 1100 विद्यार्थी हे नागपूर खंडपीठासाठी पुढील म्हणजे टायपिंग टेस्ट आणि इंटरव्ह्यूसाठी पात्र झालेले आहेत. तर ती PDF तुम्हाला कोठे पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे आता पुढे टायपिंग कधी होणार आहे, त्याची डेट काय आहे, त्याचप्रमाणे टायपिंग कोणत्या वेबसाईटवर करायचे, किती कीस्ट्रोक येणार आहेत, त्याचप्रमाणे आमचं नाव भेटत नाही तर ते कसं शोधायचं, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर बघा मित्रांनो, तुम्हाला ही मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठाची सिलेक्टेड लिस्ट आणि आपल्याला किती मार्क मिळाले ही जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर ती तुम्हाला कोठे पाहायला मिळणार आहे. तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम, आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. त्याचप्रमाणे जर काही डाऊट असतील तर येथे आपण इंस्टाग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओच्या शेवटी आपण आपला व्हॉट्सअप नंबर सुद्धा देणार आहोत. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे आल्यानंतर आपण म्हणजेच मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर अशा तिन्ही खंडपीठाच्या वेगवेगळ्या 3 PDF प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर मुंबई उच्च न्यायालय मुंबई खंडपीठासाठी 67 हा कट ऑफ लागलेला आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद या खंडपीठासाठी 69 आणि नागपूर या खंडपीठासाठी सर्वात जास्त म्हणजे 70 एवढा कट ऑफ लागलेला आहे. त्याचप्रमाणे मुंबई या खंडपीठासाठी जवळपास 7,000 विद्यार्थी, नागपूर खंडपीठासाठी जवळपास 1100 विद्यार्थी आणि औरंगाबाद खंडपीठासाठी जवळपास 2900 विद्यार्थी हे टायपिंग टेस्टसाठी पात्र झालेले आहेत. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर टायपिंग टेस्ट कधी होणार आहे, त्याची मी सुद्धा तारीख तुम्हाला सांगतोच. परंतु तुम्हाला आधी काय करायचं आहे, तुम्हाला या PDF मध्ये आपलं नाव आहे का हे चेक करून घ्यायचं आहे. आता बघा, ही जी 3 PDF आहेत ना, ही कॅन्डिडेट सिलेक्शन PDF आहे. म्हणजे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला येथे 67 किंवा 67 मार्कापेक्षा जास्त मार्क असतील तर तुमचं या PDF मध्ये नाव असेल. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर आम्हाला किती मार्क मिळालेले आहेत, ती PDF आम्हाला कुठे पाहायला मिळणार आहे. थोडं नेटवर्क इश्यूमुळे ती PDF अपलोड होत नाहीये, परंतु ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर या 3 PDFच्या खाली तुम्हाला ती PDF दिसणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये ओव्हरऑल जेवढे काही 1,00,000 विद्यार्थ्यांनी पेपर दिले होते त्या सर्व विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले आहेत ही ती PDF असणार आहे. तर येथे आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या नावाने सर्च करू शकता. त्याचप्रमाणे तुमचा हा जो रजिस्टर नंबर आहे, ठीक आहे, CLK 552, हा तुम्हाला कुठे भेटेल तर तुमचा जो हॉल तिकीट आहे त्याच्यावर हा मेन्शन केलेला असतो. हा जर तुम्ही सर्च केला ना तर तुम्हाला तुमचं नाव भेटूनच जाईल. ठीक आहे. त्याचप्रमाणे आता जेही विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांना काय करायचं, त्यांना आता फक्त नुसती टायपिंग आणि टायपिंग करायची आहे. कारण की टायपिंग कधी होणार आहे, त्याचप्रमाणे किती कीस्ट्रोक असतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आधी आपण कीस्ट्रोकबद्दल बोलून घेऊया. की मी मागच्या वेळेस ज्यांनी पेपर दिलं होतं त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की जवळपास 2400 ते 2600 या रेंजमध्ये कीस्ट्रोक असतात. ठीक आहे. त्याचप्रमाणे लिगल पॅसेज असतात आणि ते पॅसेज ना आपल्याला एक झेरॉक्स दिली जाते. ठीक आहे. 2 पेजची झेरॉक्स असते, ती आपल्याला आपल्या बेंचवर ठेवून आपल्याला ती टायपिंग करायची असते. ठीक आहे. त्यानंतर आता टायपिंग कुठे करायची, तर बघा जर तुम्ही गुगलवर गेले ना, फक्त तिथं टाकायचं आहे टायपिंग प्रॅक्टिस. ठीक आहे. किंवा तुम्ही असं टाकू शकता की बॉम्बे हायकोर्ट टायपिंग प्रॅक्टिस, तर तुम्हाला वेगवेगळे वेबसाईट येतील. तुम्ही त्याप्रमाणे जर तुम्हाला कोणती वेबसाईट चांगली वाटत असेल त्याच्यामध्ये तुम्ही टायपिंग करू शकता. जर तुमच्याकडे कॉम्प्युटर असेल तर तुम्ही वर्ड फाईल ओपन करून सुद्धा त्याच्यात टायपिंग करू शकता. जर तुम्हाला वेगवेगळ्या लिगल पॅसेजचे PDF हवे असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक. त्याचप्रमाणे आता टायपिंग एक्झाम कधी होऊ शकते, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेसही काय रिझल्ट लावल्यानंतर लगेच 10 ते 12 दिवसांमध्ये एक्झाम घेतली होती. तर आता माझ्या अंदाजानुसार टायपिंगची जी एक्झाम आहे ना ती 19 जुलै या दिवशीच होऊ शकते. मी असं का म्हणतोय, कारण की बघा जर ही टायपिंगची एक्झाम ही रविवारी घेतली ना तर ती 19 जुलै या दिवशीच होणार म्हणजे होणार. कारण की बघा विद्यार्थी मित्रांनो, 12 जुलैला आपलं कंबाईन ग्रुप C ची मेन्स आहे. त्याच्यानंतर 26 जुलै या दिवशी जर आपण बघितलं तर स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, ठीक आहे, त्याची परीक्षा आहे. त्याच्यामुळे राहतो तो एकच वार, तो म्हणजे 19 जुलै, किंवा मग ही परीक्षा ऑगस्टमध्ये होईल. परंतु माझ्या अंदाजानुसार आता टायपिंगची एक्झाम आहे ती
19 जुलै किंवा या जुलै महिन्यामध्येच 100% होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त टायपिंगच करायची आहे. त्याचप्रमाणे बरेच विद्यार्थ्यांची शंका असते की सर कीबोर्ड कोणता असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डेल फ्लॅटचा कीबोर्ड असतो. ठीक आहे, डेल या कंपनीचा कीबोर्ड असतो. तो तुम्ही मार्केटमधून 500-600 रुपयाला विकत घेऊ शकता आणि त्याच्यावर सुद्धा टायपिंग करू शकता. त्याचप्रमाणे पुन्हा सांगू इच्छितो की जी ओव्हरऑल PDF आहे, त्याचप्रमाणे टायपिंगची एक्झाम कधी होणार आहे, त्याचप्रमाणे टायपिंगची एक्झाम कशी करावी, ठीक आहे, याबाबत आपण अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवर देत असतो. त्याच्यामुळे मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला आवर्जून जॉईन करून राहा. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. जर तुम्हाला तुमचे नाव शोधण्यामध्ये काही अडचण येत असेल, त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही इतरही डाऊट असतील, तर तुम्ही मला आधी व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईनच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.